नमस्कार. कसे आहात सगळे? हा गाजराचा किस बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल मी आज कुठली रेसिपी दाखवणार आहे. बरोबर, गाजरचा हलवा. स्पेशली आज शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असल्याकारणाने आणि खास सीझन असल्याकारणाने गाजरचा हलवा मी बनवणार आहे. तर इथे मी 1 ते 1.25 किलो गाजर स्वच्छ धुवून सोलून घेतलेत आणि त्याला या जाडसर किसणीने जाडसरच किसून घ्यायचे. हे बघा, जाडसरच किसून घ्यायचे तुम्हीसुद्धा, कारण बारीक किसल्याने पुढे जो गाजरचा हलवा आपण बनवणार आहोत जवळपास त्याला तासभर लागतो. तर त्याच्यामध्ये तो गाजर मऊ होतो आणि बारीक होतो, तर त्याचा खिमाट होऊ शकतो जर तुम्ही बारीक किसला. तर असं जाडसरच किसून घ्यायचं आहे. तर या 1 ते 1.25 किलो गाजराच्या हलव्यासाठी लागणारं साहित्य आहे 100 ते 150 ग्राम मी इथे खवा घेतलेला आहे. हे बघा, खवा असा हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचा आहे रफली. 200 ते 250 ग्राम साखर घेतलेली आहे मी इथे आणि अर्धा लिटर दूध घेतलं आहे. साखर आणि दूध मी माझ्या आवश्यकतेप्रमाणे घेणार आहे. इथे मी मनुका घेतलेले आहेत आणि माझ्या आवडीप्रमाणे जे ड्रायफ्रूट्स आहेत काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड घेतलेले आहेत. 50 ग्रॅम मी तूप घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 मोठा चमचा वेलची पूड घेतलेली आहे. तुम्ही जायफळ पूडसुद्धा याच्यामध्ये थोडीशी वापरू शकता. मी फक्त वेलची पूड घेतली आहे. आणि या सगळ्या साहित्यामध्ये आपण लवकरात लवकर बनवायला घेऊया गाजरचा हलवा. चला तर मग इथे मी ऑलरेडी एक कढई तापायला ठेवली होती. बऱ्यापैकी तापून झाल्यानंतर 1 चमचाभर याच्यामध्ये मी तूप घातलं आहे. तर सुरुवातीला मी ड्रायफ्रूट्स परतून घेणार आहे ह्याच्यामध्ये. आणि हे तुपामध्ये परतलेले ड्रायफ्रूट्स वरून जेव्हा आपण गाजरच्या हलव्यात घालतो तेव्हा त्याला एक असा छान रिच फ्लेवर येतो. आणि पारंपरिक पद्धतीने आपण हा हलवा बनवणार आहोत. अजिबात तो असा शॉर्टकट वापरणार नाही आहोत आपण प्रेशर कुकरमध्ये वगैरे. हे बघा, व्यवस्थित असा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तो परतून घेऊया. आपण ड्रायफ्रूट्स जास्त खरपूस नाही करायचे, त्याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. आता हे व्यवस्थित परतून झालेले आहेत. या स्टेजला मी ड्रायफ्रूट्स काढून घेते. प्रेशर कुकरमध्ये गाजरचा हलवा हा व्यवस्थित बनतो, पण तो तितका पारंपरिक आणि छान लागत नाही जितका असा आपण एवढा वेळ देऊन बनवतो. आता ड्रायफ्रूट्स काढून झाल्यानंतर त्या कढईमध्ये आपण हे उरलेलं जे तूप होतं ते तूप आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि याला व्यवस्थित गरम होऊ देणार आहोत. हे व्यवस्थित तूप गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपण जो किसलेला गाजर आहे तो आपण हाय फ्लेमवर 5 मिनटंभर तरी परतून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्याने काय होतं, जवळपास 70 ते 80% जो गाजर आहे तो शिजला जातो. हे बघा, असं थोडं थोडं करून याच्यामध्ये आपण हा गाजर टाकूया आणि त्याला आपण तुपामध्येच पहिला स्टार्टिंगला आपण थोडंसं शिजवून घेऊया, म्हणजे पुढची प्रोसेस करायला आपल्याला सोपं जातं. तर व्यवस्थित हा मी हलक्या हाताने परतून घेणार आहे हाय फ्लेमवर आणि 5 मिनटं साधारण मी याला असं हलक्या हाताने परतून घेते. हे बघा, असं व्यवस्थित परतून झाल्यानंतर हा गाजरचा हलवा असा दिसतो. हे बघा, त्याचा कलर थोडासा चेंज होतो, म्हणजेच तो थोडासा शिजत आलेला आहे. जवळपास 70 ते 80% हा गाजर असा शिजून मऊसूत झाला की पुढची प्रोसेस करायला आपल्याला थोडीशी सोपी जाते. हे बघा, एवढं हा थोडासा मऊसूत झालेला आहे आणि तूपही याच्यामध्ये व्यवस्थित मुरलं गेलं आहे. गाजरालासुद्धा तूप व्यवस्थित लागलं आहे, व्यवस्थित त्याच्यामध्ये तो फ्लेवर उतरलेला आहे. आता या स्टेजला आपण जे मी दूध सांगितलं होतं तुम्हाला अर्धा लिटर, ते मी इथे घेणार आहे. अर्धा लिटर मी सांगितलं आहे तुम्हाला, पण याच्यामध्ये मी आवश्यकतेप्रमाणे घेणार आहे. तुम्ही जर खवा नाही वापरत असाल तर हे पूर्ण दूध तुम्ही घेऊ शकता अर्धा लिटर, पण मी खवा वापरला आहे त्यामुळे हा गाजर भिजेल एवढंच दूध घेतलेलं आहे. हे बघा, आता हे गाजर भिजेल एवढं दूध मी याच्यामध्ये घेतलं आहे आणि एक हाय फ्लेमवर लो टू मीडियम फ्लेमवर मी याला शिजवून घेणार आहे. हे बघा, व्यवस्थित असं ना, तुम्ही जो चमचा वापरणार आहात, झारा वापरणार आहात किंवा पलिता वापरणार आहात त्याच्या साहाय्याने हलक्या हाताने ते असं थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे. तर मॅशर तुम्ही इथे वापरू शकता, पण मी मॅशर नाही वापरले इथे. मी जो चमचा आहे तोच वापरला आहे आणि बऱ्यापैकी दूध आपलं आटून झालेलं आहे. बघा, इथे जवळपास या प्रोसेसला 10 ते 15 मिनटं लागली. लो टू मीडियम फ्लेमवरच मी हे दुधामध्ये गाजर शिजवून घेतलेलं आहे. हा बघा, मऊसूत झालेला आहे. इथे 50% आपला गाजर शिजलेला आहे. हा बघा, व्यवस्थित
एवढा असा या स्टेजला शिजून झाल्यानंतर आपण हा खवा टाकणार आहोत. आता हा खवा मी नंतर का नाही टाकला, आत्ताच का टाकला, तर याचं कारण असं की आपण आता या स्टेजला जेव्हा साखर टाकतो तेव्हा गाजरचा हलवा हा थोडासा चिकटसर होतो आणि मग आपण नंतर खवा टाकला ना की तो व्यवस्थित आपल्याला ढवळता येत नाही, त्याच्या ढेकळ्या व्यवस्थित फोडता येत नाही. म्हणून मी या स्टेजला हा खवा टाकलेला आहे आणि ही माझी या पद्धतीने मी ही फर्स्ट टाईमच प्रोसेस करते. मी याच्या आधी खवा नंतरच टाकत होती, पण म्हटलं यावेळेला थोडीशी नवीन प्रोसेस ट्राय करून बघूया, म्हणून मी याच्यामध्ये खवा टाकला आहे सुरुवातीला आणि तो व्यवस्थित आता या गाजरामध्ये मी मुरू देणार आहे, व्यवस्थित शिजू देणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला हा पांढरा थोडासा वाटतो आहे, पण जेव्हा मी याच्यामध्ये साखर टाकेन ना तेव्हा त्याचा जो ओरिजिनल कलर आहे तो पुन्हा येईल. बघा, आता या स्टेजला मी साखर टाकते. खवा जेव्हा व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरतो आणि शिजतो थोडासा, त्याच्यामध्ये मी साखर टाकली आणि साखरही माझ्या आवश्यकतेप्रमाणे, माझ्या मला जेवढं गोड लागतो त्याच्याप्रमाणे टाकलेली आहे. एवढी साखर मी बाजूला ठेवते. जवळपास 200 ग्रॅम साखर असेल अंदाजे, ते मी इथे टाकलेली आहे. आणि साखर टाकल्यानंतर आता हा आपला हलवा जो आहे गाजरचा तो पातळ होणार आहे. हे बघा, आणि ही जी प्रोसेस आहे ना ही आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच करायची, हाय फ्लेमवर नाही करायची. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये जो पांढरा असा कलर होता तो कसा आता चेंज झाला आहे आणि त्याचा ओरिजिनल कलर यायला स्टार्ट झाला आहे. तर हे बघा, आला की नाही ओरिजिनल कलर. तर ही जी साखर आहे ना ती जेव्हा आपण कुठल्या तिखटामध्ये सुद्धा फोडणीला थोडीशी टाकतो ना तेव्हासुद्धा त्याला तर्री खूप छान येते, कुठल्याही तुम्ही तिखटाच्या ग्रेव्हीमध्ये टाकता तेव्हा. आता हा गाजर व्यवस्थित शिजून झाला, साखर व्यवस्थित ऑब्झर्व झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता हे ड्रायफ्रूट्स टाकूया. मनुकेही मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि मनुके मी तुपातून परतून घेतले नव्हते, आता हे मी वरून असे टाकते. त्याच्यामुळे खास म्हणून मी आता 5 मिनटं तो अजून लो फ्लेमवर परतून घेणार आहे. मनुके टाकून झाल्यानंतर आता मी ते वेलची पूड टाकते आणि व्यवस्थित हा आपण लो फ्लेमवर लो फ्लेमवर आपण परतून घेणार आहे. ऑलमोस्ट आपला गाजरचा हलवा तयार झालाच आहे. याला आपण आता जास्त नाही हे करायचे, शिजवायचे, कारण मग तो आता चिकट होऊ शकतो साखर घट्ट होऊन. त्यामुळे आपल्याला हा फक्त 5 मिनटं लो फ्लेमवर ते फक्त मनुके शिजेपर्यंत परतून घ्यायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही मनुके तुपात परतून घेऊ शकता. हे बघा, आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. वाव, किती छान आणि असा मस्त पारंपरिक वाटतो आहे. पारंपरिक पद्धतीने केलेला गाजरचा हलवा खायला मजा येते. हे बघा, प्रेशर कुकरमध्ये केलेला असतो ना त्याच्यामध्ये कसं आपला टाईम तर वाचतो, पण त्याच्यामध्ये तो फ्लेवर आणि ते टेक्स्चर येत नाही जे या पद्धतीने केलेल्या गाजरच्या हलव्यामध्ये येतं. आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतला आहे. हा बघा, तुम्ही बघू शकता. थोडीशी मोबाईलच्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी जी आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित नाही समजून येणार, पण जेव्हा तुम्ही एकदा बनवून बघाल ना तेव्हा तुम्हाला नक्की समजेल. खव्याची जी मी स्टेप सांगितली होती ती तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आपला गाजरचा हलवा तयार आहे आणि मार्गशीर्षच्या गुरुवार किती सुरेख वाटतो आहे. वाव, थँक्यू.